गुड इव्हनिंग ऑल, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. सो फर्स्ट ऑफ ऑल मी इव्हनिंगला बाहेर गेली होती आज, कारण की आहोंना सुट्टी होती आणि माझं फेवरेट थिंग खाल्ली आहे मी आज पाणीपुरी. पाणीपुरी इज माय लव्ह. म्हणजे ना मी सगळं काही सोडू शकते पण पाणीपुरी नाही सोडू शकत आणि खूप छान लागते, खूप छान. आणि ह्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा तिखट खाल्ली होती तर अजूनच छान वाटत होतं मला. त्यानंतर आमचे बाहेर जरा कामे होते म्हणून गेलो आणि हे बघा हे कॉईन टाकलं आणि मी असं मला वाटलं होतं की चुटकी वाजवल्यावर पाणी येईल, पण मी थोडंसं मिस केलं पण पाणी आलं फायनली आणि मी अशी हसत होती. आम्ही जरा बाहेर गेलो होतो, बऱ्याच दिवसांनी यांनी इव्हनिंगला सुट्टी घेतली होती. मग फर्स्ट ऑफ ऑल पाणीपुरी तर एन्जॉय केली होती. त्यानंतर घरी आलो कारण की भाऊजींचा बड्डे होता, मग डेकोरेशन करायला घेतलं आणि बरंचसं शॉपिंग केलं आम्ही. जसं की डेकोरेशनचं सामान घेतलं, चिकन घेतलं आणि परत जे बड्डेला लागतं ते, आणि केकसाठी आम्हाला खूप लांब जावं लागलं आणि नंतर आल्यावरती कळलं की इथे जवळच केक भेटतो. ते बघून खूप वाईट वाटलं की आम्ही एवढं लांब फिरून आलो आणि इथंच सगळं अवेलेबल आहे. आणि माझे आहो तर फक्त बडबड करत होते आणि बाकी सगळे कामं तर मीच केले. त्यांनी बघा ना फक्त एक हॅपी बड्डे लावता येतं का, ते पूर्ण व्हिडिओमध्ये त्यांचं फक्त एक हॅपी बड्डे लावून होसपर्यंत फक्त ती गोल्डनमध्ये स्ट्रिप लावायला मदत केली. बाकी बलून फुगवण्यापासून ते चिपकवण्यापासून सगळं मी केलं आणि मध्ये माझी जी काय हेल्प लागत होती ती. आणि डेकोरेशन एवढं छान केलं होतं आणि मला बोलतात की आपण साईडला बड्डेचं चिटकूया. म्हटलं नाही, तसं नाही चांगलं दिसत. मग मी म्हटलं ठीक आहे, चला तुम्हाला आवडतं तर तसं करून बघूया. पण फायनली ते नव्हतं चांगलं दिसत. मग मी वापस ते शिफ्टेड इकडं साईडला आणलं आणि असं चाललेलं आमचं डेकोरेशनचं प्लॅनिंग. आणि पुढे जे काय होईल ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेल, कारण की ब्लॉग खूप मोठा होतो आहे. आणि थँक्स फॉर वॉचिंग. उद्या भेटूया. बाय.